वेद बातमीचा, लढा सत्याचा, निर्भीड पत्रकारितेचा, राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांच्या अपडेटसाठी आजच आपल्या यूट्यूब चॅनेलला क्लिक करा आणि रोज अपडेट मिळवण्यासाठी चॅनेल सबस्क्राईब करा. नमस्कार, आपण पाहत आहात वेद बातमीचा. देवळाली प्रवरा येथे काल्याच्या कीर्तनाने श्रीराम कथेची भक्तिमय सांगता. महंत उद्धव महाराज मंडलिक यांच्या निरूपणाने भाविक मंत्रमुग्ध. देवळाली प्रवरा येथे तब्बल 34 वर्षानंतर आयोजित करण्यात आलेल्या श्रीराम कथेची सांगता महंत उद्धव महाराज मंडलिक यांच्या काल्याच्या कीर्तनाने भक्तिमय वातावरणात झाली. रामायणाचार्य रामराव महाराज ढोक यांच्या रसाळ व ओजस्वी वाणीतून रंगलेल्या श्रीराम कथेने 7 दिवस भाविकांना आध्यात्मिक आनंदाची अनुभूती दिली. गोकुळीच्या सुखा अंतपार नाही लेखा या संत तुकाराम महाराजांच्या अभंगाच्या निरूपणातून महंत उद्धव महाराज मंडलिक यांनी भाविकांना अध्यात्म, संस्कार आणि नात्यातील त्याग यांचे महत्त्व पटवून दिले. मोठी माणसे मोठी होतात कारण त्यांच्यात लवचिकता असते. वेळेनुसार वागणे, बोलणे आणि समजूतदारपणा हीच मोठेपणाची खरी ओळख आहे, असे सांगत त्यांनी जीवनातील व्यवहार आणि अध्यात्म यांची सुंदर सांगड घातली. आध्यात्मिक आनंद हा इंद्राच्या वैभवालाही कमी पाडणारा असतो, असे सांगताना त्यांनी देवभक्तीतील प्रामाणिकपणाचे महत्त्व अधोरेखित केले. देव हा बाजारातील भाजीपाला नाही, या शब्दात त्यांनी श्रद्धेचा दिखावा न करता अंतःकरणातून भक्ती करण्याचा संदेश दिला. शेतकऱ्यांच्या कष्टांचा उल्लेख करताना त्यांनी साधे पीक घेण्यासाठीही किती संघर्ष करावा लागतो याची जाणीव करून दिली. प्रभू राम हे आदर्श पती होते. सीतामातेच्या भावनांचा विचार करूनच राम वनात गेले आणि त्यातूनच रामायण घडले, असे सांगत त्यांनी नात्यांमधील त्याग, प्रेम आणि कर्तव्य भावनेवर भाष्य केले. भावाने भावासाठी, पतीने पत्नीसाठी तसेच आई-वडिलांसाठी योग्य वेळी उभे राहिले पाहिजे. एकमेकांच्या त्यागाची आठवण ठेवून भावना जपल्या पाहिजेत, असा मोलाचा संदेश त्यांनी दिला. धार्मिक कार्यक्रमांना काही ठिकाणी अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याचे सांगताना देवळाली प्रवरा गावातील धार्मिक एकोप्याचेही त्यांनी कौतुक केले. या गावात धार्मिक कार्यक्रमात सर्वजण सहभागी होतात, ही गावाची मोठी ताकद आहे, असे गौरवोद्गार त्यांनी काढले. काल्याच्या कीर्तनानंतर महाप्रसादाचे वितरण करण्यात आले. वेद बातमीचासाठी राजेंद्र उंडे, देवळाली प्रवरा. असं मोठी का होतात, त्यांच्यामध्ये लवचिकता असते, विनम्रता असते, समरसता, सर्वांमध्ये मिसळण्याची कला असते, लहान होण्याची कला असते आणि मग ते हळूहळू महान होत जातात. विठाले आध्यात्मिक सोहळ्यातला आनंद इतका मोठा असतो की इंद्राचं वैभव त्याच्यावरून ओवाळून टाकलं तरी कमी पडतं. आदर्श पती आहे. सीतामाईचा सांभाळ करत असताना त्यांनी त्यांच्या भावनेचाही विचार केला, म्हणून तर त्या हरणाला मारायला गेले. सीतामाईची भावना जर जपली नसती तर त्या हरणाचा वध कशाला केला असता, पुढचं रामायण कशाला घडलं असतं. पण शेवटी या आपल्या अर्धांगिनीनं आपल्याला साथ दिली सुखदुःखात आणि एकदाच इच्छा प्रकट केली आणि आपण ती पूर्ण करू शकत नाही. पण प्रपंचामध्ये एकमेकाच्या त्यागाची आठवण ठेवून एकमेकांच्या भावना वेळोवेळी जपल्या पाहिजे. दररोज कोणी कोणाला काही सांगत नाही आणि मागत नाही, पण वेळोवेळी भावानं भावासाठी, पती पत्नीनं एकमेकांसाठी किंवा मुलाबाळांनी आईबापांसाठी जे काही करणं योग्य आहे ते योग्य वेळी प्रतिसाद मिळत नाही. काही ठिकाणी प्रतिसाद देणारी माणसं असतात, चांगलं नेतृत्व, चांगली पुढाकार घेणारी माणसं मिळत नाही. देवळाली प्रवरा हे एक असं आदर्श उदाहरण महाराष्ट्रासमोर आहे की गावही चांगलं, माणसंही चांगली आणि इथे पुढे होणारे कार्यकर्तेही चांगले. हा मेळ बसले आणि त्याच्यामुळे सर्व कार्यक्रम आपले अतिशय. प्रवरा तालुका राहुरी, जिल्हा अहिल्यानगर या ठिकाणी साईबाबांच्या मंदिराचा तृतीय वर्धापन दिन सोहळा संपन्न झाला. मागील 7 दिवस रामायणाचार्य विदर्भरत्न श्री हरिभक्तीपरायण रामरावजी महाराज ढोक यांची अतिशय भव्य दिव्य अशी हरिकथा, रामकथा या ठिकाणी संपन्न झाली. सुमारे 35 वर्षापूर्वी देवळालीमध्ये रामायणाचार्य रामरावजी महाराज ढोक यांची कथा
अगदी त्यांच्या तरुण वयामध्ये या ठिकाणी झाली होती आणि सगळी ज्येष्ठ मंडळी त्या कथेच्या आठवणी सांगतात. पुन्हा एकदा साई प्रतिष्ठाननं रामकथा ऐकण्याचा योग देवळालीकरांना आणि परिसराला या निमित्तानं आणून दिला. कथा अतिशय भव्यदिव्य अशी संपन्न झाली. या रामकथा सोहळ्याला पार पाडण्यासाठी समस्त ग्रामस्थ देवळालीकरांचं अतिशय उत्तम सहकार्य मिळालं. तरुण मंडळी, ज्येष्ठ मंडळी आणि महिला भगिनींचा अत्यंत उदंड सहभाग या निमित्तानं सर्वांचा मिळाला आणि विशेषत्वानं साई प्रतिष्ठानने या संपूर्ण सोहळ्याची अत्यंत नीटनेटकी आणि चांगली नियोजन करून जबाबदारी पार पाडली असं मी म्हणेल. साईबाबांचे आशीर्वाद, प्रभू रामचंद्राचे, पांडुरंगाचे आशीर्वाद सर्वांना या निमित्तानं राहावे आणि देवळाली गावानं आजपर्यंत परंपरेप्रमाणे जसे आदर्श सोहळे आणि अनेक आदर्श सर्वांसमोर ठेवले, तसंच येणाऱ्या काळात सुद्धा देवळालीची वाटचाल ही अत्यंत आदर्शमय होत राहावी अशी ही पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना करतो. धन्यवाद. रामकृष्ण हरी.